नमस्कार मंडळी, कशा आहात? आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही स्वामीचरणी प्रार्थना. तर मंडळी, तुम्ही आजपर्यंत गवार पाहिलेलीच असणार आहे. गवार सर्वांनाच आवडते, सर्वांच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाही गवार आवडते. तर ही बघू शकता, या ठिकाणी कवळी अशी गवार आहे आणि मस्त ताजी ताजी आहे. स्वच्छ करून पाण्यामध्ये मी टाकलेली आहे. तर तुम्ही आजपर्यंत लसूणी मेथी खाल्लेली असेल तर आज आपल्याला करायची आहे लसूणी गवार. खूप सुंदर अशी लागते. या पद्धतीने करून पहा. मला वाटत नाही कोणाला आवडणार नाही, सर्वांनाच आवडेल अशी ही गवार नक्की करायची. चला, कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 चमचा किंवा 2 चमचे तेल घालायचं आहे आणि मस्त खमंग अशी जिरी मोहरीची फोडणी टाकायची आहे. बरेच जण जिरी मोहरीची फोडणी घालत नाही, पण जिरी मोहरीची जर फोडणी घातली तुम्ही तर मस्त खमंग बसली ना, तर रेसिपी पण किंवा गवार पण खूप सुंदर अशी लागते बरं का. चला यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरीला छान फुलून द्यायची बरं का. बघा किती छान अशी मोहरी थोडं उड्या मारती की नाही, तर छान अशी फुलली की तिची खमंग टेस्ट अशी लागते. तर यानंतरनं मोहरी छान फुलली की यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं नाचू लागलं की नंतर आपल्याला घालायचा खूप सारा टेचलेला लसूण आहे माझ्याकडं. मस्त गावरान लसूण असल्याने याची ना स्वाद एकदम सुंदर असा फोडणी तर बसते आणि स्वादसुद्धा खूप सुंदर लागतो. आता मी बघू शकता या ठिकाणी असा ओबडधोबड मी लसूण आपला टेचून घेतलेला आहे. मस्त छान परतलं की यामध्ये आपल्याला घालायची आहे गवार. आता गवार करायची, तुम्ही म्हणता गवार करून दाखवते. गवार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे बरं का. तर माझी ही पद्धत आहे आणि आणखीन दुसरं पण पद्धतीने करते, तो पण व्हिडिओ लवकरच मी शेअर करेन तुमच्यासोबत. तर गवार घातलेली आहे कढईमध्ये आणि छान अशी आता गवार आपल्याला परतून घ्यायची आहे. गवार कवळी आहे त्यामुळं याला जास्त काही वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटात आपली भाजी होणारी आहे, आपली गवाराची भाजी. आमच्याकडे तर गवार भेंडी ही सर्वांना आवडती, सर्वांची भाजी आहे बरं का. तर आता या ठिकाणी बघू शकताय मस्त छान अशी आपल्याला गवार परतून घ्यायची आहे. आणि काय होणार आहे, कवळी असल्यामुळे ती पटकन परतली जाणार आहे आणि बरेच जण भाजून घेतात. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तर मंडळी, या ठिकाणी बघताय ना, छान अशी गवार आपली परतून झालेली आहे मस्त. आणि आता घालणार आहे आपण तेलामध्ये घातलेली थोडीशी हळद घातलेली आहे. हा आपला वर्षभराचा घरातला साठवणीतला जो मसाला असतो तो घातलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ठेवू शकता. नंतर ह्यामध्ये घालायची आहे मिरची पावडर. ती पण जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ठेवा. चांगला आता हा सुके मसाले आहे हे छान आपल्याला आता परतून घ्यायचे आहे. बघू शकता या ठिकाणी सगळ्या गवारीला आपल्याला हा मसाला लागला पाहिजे आणि तो परतून पण झाला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने लसूणी गवार एक नंबर अशी लागते बरं का. बरेच जण लसूण हा गवारीमध्ये घालत नाही, पण एकदा घालून नक्की ट्राय करा आणि कसं वाटतं मला सांगायचं बरं का. अजिबात विसरायचं नाही. चला, परतून तर छान झालं. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलं की पुन्हा एकदा छानपैकी असं आपल्याला परतून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या मर्जीने घालू शकता. आता आपण हे छानपैकी असं मिक्स करायचं आहे. आता आपला जो सुके मसाले आहे ते सुद्धा इथं व्यवस्थित असे लागलेले आहे. आणि यामध्ये ना अगदी खूप सारं पाणी घालायची काही गरज नाही. शिजण्यापुरतं अगदी थोडंसं पाणी घालायचं. आता गवार छान बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. यामध्ये घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट. आता खूप सारं बारीक शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही, आपल्याला थोडंसं ओबड शेंगदाण्याचा कूट आहे तो पण घालायचा आहे. तसं मी करून घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चॉईसने घालू शकता. खूप बारीक कोणाला आवडतो, कोणाला ओबड आवडतो. ओके, चला आता यामध्ये आपल्याला करायचं आहे मी कारळ तुम्हाला माहिती आहे, कारळाची चटणीची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे. यामध्ये सुकी भाजीमध्ये ना कधी पण कारळ छानपैकी बारीक केलेलं टाकायचं, म्हणजे ना भाज्यांना अगदी स्वाद सुंदर येतो आणि शरीरासाठी सुद्धा छान असं कारळ असतं. आता पहिले तर एक वाफ काढून घेऊया आणि वाफ काढली की नंतर आपल्याला कारळ टाकायचं आहे. कारळाचा कूट म्हणू शकता, तो आपण यामध्ये घालणार आहे. बरेच जण सुक्या भाजीत कारळ घालतात बरं का. जर तुम्ही नसेल ना घालत एकदा नक्कीच ट्राय करा. खूप सुंदर अशा सुक्या भाज्या लागतात बरं का आणि ते शरीरासाठी खूप छान उपयुक्त आहे. तर आता या ठिकाणी कारळ घातल्यानंतर ना अगदी 1-2 मिनटं आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे. आणि ही गवार कोणालाही आवडेल अशा आणि घरच्या साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने ही गवारीची भाजी केलेली आहे. आणि मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. चपातीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. किंवा आमच्याकडं
सर्वात जास्त आवडणारी भाजी म्हणजे गवारीची आहे, तुम्हाला माहिती आहे. तर वरण भात जर तुम्ही कधी केला असेल ना आणि त्याच्यासोबत ही गवारीची भाजी जर तुम्ही तोंडी लावली ना, याच्यासारखं सुख म्हणजे नक्की दुसरं काय असतं सांगा बरं. आणखीन चला बरं, आता सुंदर अशी ही भाजी तुम्ही कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगायचं बरं का. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि हां, चला पटकन करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा की राहू. चला तर मंडळी, भेटूया आपण उद्याच एक सुंदर असा ब्लॉग घेऊन किंवा सुंदर अशी एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.